भंडाऱ्याला सुद्धा मुसळधार पावसाने झोडपून काढले। गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडलेत। ट्रॅक्टर सुद्धा पुराच्या पाण्यात वाहून गेला होता। चालक सुखरूप आहे, तो बचावलेला आहे। तुमसर इथे उपजिल्हा रुग्णालयाला सुद्धा गळती लागल्याचा प्रकार या मुसळधार पावसामुळे समोर आलाय। ही दृश्य सध्या आपण बघतोय। गोसीखुर्द धरणाचे सगळे म्हणजे 33 दरवाजे उघडलेले आहेत। मोठा प्रवाह सध्या पाण्याचा इथून सुरू आहे। दुसरी दृश्य आहेत या पुरामध्ये ट्रॅक्टर वाहून गेला, चालक त्याचा सुखरूपपणे बचावलेला आहे सुदैवाने। आणि तिसरे दृश्य आपण बघतोय, रुग्णालयाला गळती लागलेली आहे। तुमसर इथलं उपजिल्हा रुग्णालय आहे जिथे गळती लागलेली आहे। जिल्ह्यात मागील 2 दिवसापासून मुसळधार पाऊस बरसत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले हे ओसंडून भरून वाहत आहेत। आपण सध्या आहोत गोसे डॅम येथे मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। जिल्ह्यातील नदी नाले हे ओसंडून भरून वाहत आहेत। आता गोसेखुर्द धरणातील 33 पैकी 33 दरवाजे 2 मीटरने उघडण्यात आले आहेत। त्यामधून 13,000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू असून जिल्हा प्रशासनाने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। एकीकडे पाहिले तर गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे खुले करण्यात आलेले आहेत आणि पूर परिस्थिती नियंत्रणात यावी याकरिता गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा आवागमन करणाऱ्या नागरिकांना दिलेला आहे। अक्षय खोबराकडे, पुढारी न्यूज, भंडारा। मागे आमचं प्रसूती वाड्याचं काम जे आहे ते झालं होतं। आम्ही नवीन प्रसूती वाड बनवला। त्याच्यामध्ये असं झालं की ते जे पाणी गळण्याचं प्रमाण होतं ते आधी स्टार्टिंगला नाही झालं, पण त्याच्यानंतर ते पाणी गळती सुरू झाली। मग आम्ही मागच्या वर्षी त्यांना पत्र दिलं, तेव्हा ते काहीतरी काम करून गेले, पण ते अजूनही सक्सेसफुल झालेलं असं दिसत नाही आहे। तिकडे जाणाऱ्या ज्या आमच्या गर्भवती माता असतात किंवा सिस्टर आहेत, अटेंडन्स आहेत, त्यांना त्यांचे म्हणजे ते पडले वगैरे किंवा काही झालं तर तिकडे असं धोका निर्माण झालेला आहे।